दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. संगमनेर नगरपालिकेच्या येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुती म्हणूनच या ठिकाणी लढणार आहे असं आम्हाला सगळ्यांनाच कार्यकर्त्यांना वाटत होतं. आमचे नेते आदरणीय अजितदादा, पालकमंत्री आदरणीय विखे साहेब असतील आणि सर्वांनीच या ठिकाणी एकत्रितपणे व्यवस्थित महायुती म्हणून निवडणूक लढवावी या पद्धतीच्या सूचना आम्हाला केलेल्या होत्या. त्या निमित्ताने अनेक बैठकीही झाल्या. त्या बैठकांमध्ये सुद्धा आम्हाला एकोप्याने निवडणूक लढवावी असेच आदेश होते. त्यानंतर सुकाणू समितीची स्थापना झाली. सुकाणू समितीमध्ये काही मेंबर्स प्रत्येक पक्षातून घेण्यात आले. राष्ट्रवादीकडूनही आमच्या कपिल भाऊंचं नाव त्या ठिकाणी होतं आणि सुकाणू समितीची शेवटची बैठक 2-3 दिवसापूर्वी लोणीला झाली आणि त्या बैठकीत माजी खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनेनुसार प्रत्येक पक्ष हा त्या पद्धतीने जागा वाटपासाठीच्या असलेला आपला हक्क घेऊन संगमनेरला येत असताना मध्यंतरी असं काय झालं की जेणेकरून शिवसेनेने त्यांच्याच पद्धतीने जागा भरण्यास सुरुवात केली, उमेदवार उभे करण्यास सुरुवात केली आणि आम्हाला मात्र स्वतंत्र बैठका घ्यायच्या नाही किंवा आपण सर्वांनी एकत्रितच लढायचं याच आशेवर आम्हाला आतापर्यंत ठेवलं गेलं. त्यानंतर अनेक वेळा आम्ही संपर्क करूनही त्या पद्धतीने आम्हाला रिप्लाय न आल्यामुळे आज आम्ही आमचे या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत. सर्वप्रथम महिलांसाठी असलेल्या अनेक गोष्टींवर या ठिकाणी काम करण्याची संधी आता आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेली आहे. महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसतोय. आताच अनेक गुन्हे असे समोर यायला लागले की 2-3 दिवसापूर्वीच एक जणाचा मनगटापासून हात वेगळा केला गेला. त्यानंतर अनेक गोष्टींच्या वाळू उपसा असेल किंवा मुरुम असेल या गोष्टी जे करणारे ठेकेदार यांची दादागिरी या ठिकाणी वाढलेली आता आपण बघतोय. त्यानंतर अनेक ड्रग्स सारखे किंवा व्यसनाधीनतेच्या याच्यावर आम्ही जे व्यसनमुक्ती म्हणून शिबिरं चालवतो किंवा त्याच्याविषयी आंदोलन करतो, आज त्याचंच प्रमाण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जास्त वाढलेलं दिसते. तर या सगळ्याचा विचार करता मला वाटतं की महिला वर्ग याच्यात कुठंच सुरक्षित नाही. आपण समाजात अनेक ठिकाणी बघतो, मालेगावचं प्रकरण बघतोय, अक्षरशः 3 वर्षाच्या चिमुरडीवर या ठिकाणी अशा प्रसंगाचा अतिप्रसंग होतो आणि असे जे अमानुष लोक हे माणसांमध्ये तयार झालेले आहेत या विकृती ठेचून काढण्याच्या दृष्टीने आम्ही महिला वर्ग प्रयत्न करत असतो आणि त्याच प्रसंगाच्या अनुसारित काही गोष्टी आज संगमनेरमध्ये घडताना आपण पाहतो. मला या ठिकाणी एवढंच सांगावंसं वाटतं की महिला सक्षमीकरण आणि संरक्षण या विषयावर काम करण्याची एक योग्य ती संधी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे. घराणेशाहीला ही मोठी दिलेली चपराक असेल, कारण आम्ही घराणेशाहीच्याच विरोधात असलेली माणसं आहोत. पुरोगामी विचारधारा घेऊन पुढे चालणारे आम्ही सर्वजण आहोत आणि त्याच विचारधारेवर ही निवडणूक सर्वांना सोबत घेऊन कुठलाही जात धर्म पक्ष या गोष्टी न करता माणूस या माणुसकीच्या विषयातून आम्ही ही निवडणूक या ठिकाणी लढवत आहोत. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.